हॅलो एव्हरीवन, टार्गेट सीईटी 2026 डेली सीईटी विथ नंदू सर मॅथमॅटिक्स या सिरीज मध्ये सर्वांचं स्वागत आहे। माझं नाव नंदकिशोर रुक्मा गजानन ठोकणे आणि तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझं युट्यूब चॅनल नंदू सर मॅथमॅटिक्स। आजच्या व्हिडिओमध्ये मागच्या लेक्चरमध्ये आपण ट्रिग्नोमेट्री फंक्शनचे क्वेश्चन पाहिले होते। आजच्या या लेक्चरमध्ये आपण समोरचे क्वेश्चन्स पाहणार आहोत। तर ठीक आहे, चलो काय म्हणते, द वर्ड्स विच मोटिवेट यू, स्टॉप थिंकिंग अँड स्टार्ट डुईंग। बरोबर आहे, विचार करणं थांबवा आणि काम करणं सुरू करा। विचार करणारा विचारच करत राहतो, काम करणं चालू करायचं। काम करता करता आपण त्या गोष्टीमध्ये इम्प्रोव्हायझेशन करू शकतो, इम्प्रुव्हमेंट करू शकतो, है ना। जसं की मी जेव्हा माझं युट्यूब चॅनल चालू केलं होतं तेव्हा मी व्हाईट बोर्डवरती शिकवत होतो, है ना। व्हाईट बोर्डवरचं आता आम्ही डिजिटल बोर्डवरती शिफ्ट झालो, पण सध्या बिन आपण रेकॉर्डेड लेक्चर आहेत आपल्याकडे। आता रेकॉर्डेड लेक्चरवरून आपण लाईव्ह मध्ये शिफ्ट होऊ, तर मी विचार करत बसलो असतो की नाही, आपण पहिले डिजिटल बोर्ड घेऊ, मग नंतर आपण कॅमेरा घेऊ, नंतर लाईव्ह जायची सिस्टीम घेऊ, विचारच करत राहिलो असतो। मी सध्या काम करून राहिलो ना, तुमच्या सपोर्टनं, देवाच्या कृपेनं 100% आपण लाईव्ह वरती शिफ्टच होऊ, लवकरात लवकर होऊ। पण विचार केल्यापेक्षा काम करणं कधीही महत्वाचं असते, ठीक आहे। तर विचार करणं बंद करा आणि काम करणं सुरू करा। तर आपल्याकडे काय की बुवा पोलर कोऑर्डिनेट ऑफ द पॉइंट, आपल्याला पोलर कोऑर्डिनेट काढायला लागतात आणि आपल्याकडे कार्टेशियन कोऑर्डिनेट आहेत। पण पोलर कोऑर्डिनेट काढताना खालील गोष्टी लक्षात ठेवायच्या। काय लक्षात ठेवायच्या तर मी सांगतो। पहा, अरे क्या हो गया रे बाबा, चलो पेन। पहा, आता जर आपण कार्टेशियन सिस्टीम घेतली तर पोलर कोऑर्डिनेट काढताना साइन लक्षात ठेवायच्या। कधी साइन काय, तर पहिल्या क्वाड्रंट मध्ये दोन्ही पॉझिटिव्ह, दुसऱ्यामध्ये निगेटिव्ह पॉझिटिव्ह, पॉझिटिव्ह निगेटिव्ह, सॉरी याच्यामध्ये निगेटिव्ह निगेटिव्ह आणि याच्यामध्ये पॉझिटिव्ह निगेटिव्ह। तर काय सर, एक्स आणि वायच्या व्हॅल्यूज, कशाच्या व्हॅल्यूज, एक्स आणि वाय, कार्टेशियन कोऑर्डिनेटच्या व्हॅल्यूज। मग जर समजा आता आपण पहिल्यामध्ये म्हटलं की बुवा दोन्हीही पॉझिटिव्ह आहेत, एक्स आणि वाय आपल्याकडे दोन्ही पॉझिटिव्ह आहेत, देअरफॉर थीटा इज इक्वल टू असते टॅन इनवर्स ऑफ वाय बाय एक्स। हा झाला फर्स्ट क्वाड्रंट मधला फॉर्म्युला। जर आपल्याकडे एक्स निगेटिव्ह आहे, वाय पॉझिटिव्ह आहे, देअरफॉर थीटा इज इक्वल टू पाय मायनस टॅन इनवर्स ऑफ वाय बाय एक्स। हा झाला दुसऱ्या क्वाड्रंट मधला फॉर्म्युला। जर आपल्याकडे एक्स आणि वाय कार्टेशियन कोऑर्डिनेट दोन्हीही निगेटिव्ह असले तर थीटा इज इक्वल टू पाय प्लस टॅन इनवर्स ऑफ वाय बाय एक्स। हा झाला तिसऱ्या क्वाड्रंट मधला फॉर्म्युला। आणि जर आपल्याकडे कार्टेशियन कोऑर्डिनेट एक पॉझिटिव्ह आहे, एक निगेटिव्ह आहे, एक्स पॉझिटिव्ह वाय निगेटिव्ह, तर थीटा इज इक्वल टू 2 पाय मायनस टॅन इनवर्स ऑफ वाय बाय एक्स। मग तुम्ही म्हणता सर हे काय पाठ करायचे काय, तर बिलकुल पाठ करायचं नाही, पाप करायचं नाही। पहा, लक्ष द्या, मी इकडे समजून सांगतो काय म्हणते। पहिल्या आता आपण पाहिलं होतं इन केस ऑफ कार्टेशियन सिस्टीम मध्ये, याच्यामध्ये पहिल्यामध्ये काही फॉर्म्युला आपण घेतला नव्हता, पण दुसऱ्यामध्ये काय होता, पाय मायनस थीटा, तिसऱ्यामध्ये पाय प्लस थीटा, चौथ्यामध्ये 2 पाय मायनस थीटा। फक्त या थीटाच्या ठिकाणी काय घेतलं आपण, थीटा इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ वाय बाय एक्स, टॅन इनवर्स ऑफ वाय बाय एक्स घेतला फक्त, बाकी काहीच नाही। ओके, याच्याकडे लक्ष द्या। आपण क्वेश्चन वरती जाऊ। क्वेश्चन काय म्हणते आपला, क्वेश्चन ओके ठीक आहे, चला। हा, आपल्याकडे एक्स ची व्हॅल्यू ही आहे आणि वाय ची व्हॅल्यू ही आहे, बरोबर आहे। तर एक्स निगेटिव्ह आहे, वाय पॉझिटिव्ह, एक्स निगेटिव्ह वाय पॉझिटिव्ह, किती नंबरच्या क्वाड्रंट मध्ये, तर सेकंड नंबरच्या क्वाड्रंट मध्ये। आणि सेकंड नंबरच्या क्वाड्रंट मध्ये फॉर्म्युला असते पाय मायनस टॅन इनवर्स ऑफ वाय बाय एक्स। ओके, आता तर कधीही आर आणि थीटा मध्ये याचा सिक्वेन्स असते, हा इथं आर नंतर थीटा असा याचा सिक्वेन्स असते, हा एक्स आणि वाय असा याचा सिक्वेन्स असते। तर थीटा काढून घ्यायचा आधी, कधी थीटा आधी काढून घ्यायचा। देअरफॉर थीटा इज इक्वल टू पाय मायनस टॅन इनवर्स ऑफ वाय बाय एक्स इज इक्वल टू पाय मायनस टॅन इनवर्स ऑफ। मग तुम्ही म्हणता सर वाय आहे आपल्याकडे 3/4 √2 आणि सर एक्स आपल्याकडे -3/4 तर हा गधेपणा करायचा नाही। हे दोन्ही पॉझिटिव्ह घ्यायचे आतमध्ये, कारण की आपण हा निगेटिव्ह आणि हा पॉझिटिव्ह आहे, याच्यानुसार आपण याला किती नंबरच्या क्वाड्रंट मध्ये दाखवलं, तर हा सर सेकंड नंबरच्या क्वाड्रंट मध्ये, कारण की एक निगेटिव्ह एक पॉझिटिव्ह याच्यानुसार, म्हणून हे दोन्ही आतमध्ये पॉझिटिव्ह घेतले, 3/4 तर हे आणि हे सिमिलर आहेत, दोन्ही झाले कॅन्सल। पाय मायनस टॅन इनवर्स ऑफ किती आला आपल्याकडे 1, पाय मायनस टॅन इनवर्स ऑफ 1। टॅन इनवर्स ऑफ 1 म्हणजे टॅनचा 1 व्हॅल्यू कधी राहते, जेव्हा पाय बाय 4 असते तेव्हा, 45 डिग्री असते तेव्हा, म्हणजे काय पाय मायनस पाय बाय 4। मग क्रॉस मल्टिप्लिकेशन घेतलं तर 3 पाय बाय 4। आता 3 पाय बाय 4 वाले ऑप्शन पाहायचे भाऊ। सगळ्यात पहिले 3 पाय बाय 4 वाले ऑप्शन किती आहेत, 7 पाय बाय 6 नाही आहे, त्यांना 3 पाय बाय 4 होऊ शकते, 3 पाय बाय 4 होऊ शकते। इथं पहा एक थोडंसं करेक्शन आहे, इथं निगेटिव्ह साईन घ्यायची का, त्यानंतर हा डी कटला, 3 पाय बाय 4 नाही आहे। पहा इथं थोडीशी टायपिंग मिस्टेक आहे, काय थोडंसं लक्षात ठेवायचं, 3 पाय बाय 4 इथं -3 पाय बाय 4 आहे। त्यानंतर आपल्याकडे दोन ऑप्शन उरले, दोन ऑप्शन आहे म्हणजे आपल्याकडे सक्सेस रेट किती आहे, तर 50%। तर मग आता आर व्हॅल्यू काढायला लागते। देअरफॉर आर इज इक्वल टू अंडर रूट ऑफ
एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर है ना. तर अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर, एक्सची व्हॅल्यू किती आहे आपल्याकडे -3/4 अंडर रूट 2 याचा होल स्क्वेअर प्लस 3/4 अंडर रूट 2 याचा होल स्क्वेअर. आपण जर सॉल्व्ह केलं, निगेटिव्हचा स्क्वेअर पॉझिटिव्ह असते पहा, 3चा स्क्वेअर 9, 4चा स्क्वेअर 16, इथं स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल, तर इथं आलं 2 प्लस 3चा स्क्वेअर 9 सेम 16 मल्टिप्लाइड बाय 2, 9 दुनी 18, 9 1 9 दुनी 18 म्हणजे 9 9 प्लस 18 आणि बेस एकच वेळेस आहे म्हणजे बेस सेम आहे तर एकच वेळेस 16 मल्टिप्लाइड बाय 2 बे नंबर 18 अंडर रूट ऑफ 9/16, 9 आणि 16चा स्क्वेअर रूट येते 3/4 पॉझिटिव्ह म्हणजे हा पॉझिटिव्ह आणि हाही पॉझिटिव्ह म्हणजे 3/4 आणि 3π/4, 3/4 आणि 3π/4 ऑप्शन नंबर सी. पटकन मारा, समोर चला, 100 पैकी 100 मार्क. पुढे काय म्हणते, द पोलर कोऑर्डिनेट ऑफ द पॉइंट, द पोलर कोऑर्डिनेट ऑफ द पॉइंट. आपल्याकडे पॉइंट दिले आहेत, कार्टेशियन कोऑर्डिनेट दिले आहेत, एक्स दिलाय आणि हा वाय दिलाय आणि दोन्हीही निगेटिव्ह आहेत. दोन्हीही निगेटिव्ह आहेत तर किती नंबरच्या क्वाड्रंटमध्ये? थर्ड नंबरच्या क्वाड्रंटमध्ये. आणि थर्ड नंबरच्या क्वाड्रंटमध्ये फॉर्म्युला असते थीटा इज इक्वल्स टू पाय प्लस टॅन इनवर्स ऑफ वाय बाय एक्स. थीटा इज इक्वल्स टू पाय प्लस टॅन इनवर्स ऑफ वाय बाय एक्स. तर आपण आर आणि थीटा काढायचा आहे, आधी थीटा काढत जाऊ भाऊ आहे ना. देअरफॉर थीटा इज इक्वल्स टू पाय पाय प्लस टॅन इनवर्स ऑफ वाय बाय एक्स, पाय प्लस टॅन इनवर्स ऑफ वाय बाय एक्स आपल्याला काढायचा आहे. ठीक आहे, चालते. पहा, पाय प्लस टॅन इनवर्स ऑफ वाय बाय एक्स, वायची व्हॅल्यू किती आहे आपल्याकडे -1/4. तर निगेटिव्ह घ्यायचे नाही, पॉझिटिव्ह घ्यायचे. 1/4 अपॉन इथे राहील अंडर रूट 3/4, अंडर रूट 3 खाली आला 4, हा 4 कॅन्सल इज इक्वल्स टू पाय प्लस टॅन इनवर्स ऑफ इथे येईल 1/√3. आता टॅनची कुठली व्हॅल्यू 1/√3 राहते? जर ट्रिग्नोमेट्री टेबल तुमच्या समोर असेल तर टॅनची π/6 व्हॅल्यूवर किती राहते? 1/√3. म्हणजे इथं काय राहील पाय प्लस π/6 क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर किती येते? 7π/6. किती येते? 7π/6. पण आता इथं जर आपल्याकडे सगळेचे सगळे डिग्रीमध्ये आहे तर कशाला याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करता? सरळ आन्सर काढू ना आपण. पहा, पाय म्हणजे किती असते? 180. π/6 म्हणजे किती असते? 300. 30. 180 किती झाले आपल्याकडे? 210. किती झाले आपल्याकडे? 210. 210 वाले ऑप्शन किती आहेत? 1 2 3. म्हणजे डी तर कटलं ना आपलं, एक ऑप्शन कटलं ना. तर सक्सेस रेट किती आपला? 33.33% आहे. ठीक आहे, तर आर काढा लागते. आर काढू आपण. देअरफॉर आर इज इक्वल्स टू अंडर रूट ऑफ इथे येणार एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल्स टू अंडर रूट ऑफ एक्सची व्हॅल्यू आहे -√3/4 याचा स्क्वेअर प्लस -1/4 याचा स्क्वेअर दोघांचा. मग इथं काय येईल पहा, इथं स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल, निगेटिव्हचा स्क्वेअर पॉझिटिव्ह, इथं 3/4चा स्क्वेअर 16 प्लस 1चा स्क्वेअर 1/4चा स्क्वेअर 16 इज इक्वल्स टू अंडर रूट ऑफ 3 + 1 4/16 जसाचा तसा. बेस सेम आहेत म्हणून 4 1 4 4 16 1/4 म्हणजे इथे ना आन्सर 1/2 कारण की 1चं स्क्वेअर रूट 1 आणि 4चं 2 तर 1/2 आणि 210 1/2 आणि 210 डिग्री. तर सर सी नंबरचा ऑप्शन मारा आणि पटकन चाललं जा घरी है ना. ठीक आहे, जनरल सोल्युशन वरती आलो आपण. तर जनरल सोल्युशनचं एक वेळेस रिव्हिजन करून घ्यायचं किंवा साइन थिटा इज इक्वल्स टू साइन अल्फाचं जनरल सोल्युशन राहते थिटा इज इक्वल्स टू n पाय प्लस -1 रेस्ट टू द पॉवर n इंटू अल्फा. कॉस थिटा इज इक्वल्स टू कॉस अल्फाचं जनरल सोल्युशन राहते थिटा इज इक्वल्स टू 2n पाय प्लस मायनस अल्फा. टॅन थिटा इज इक्वल्स टू टॅन अल्फाचं जनरल सोल्युशन राहते थिटा इज इक्वल्स टू n पाय प्लस अल्फा. साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू साइन स्क्वेअर अल्फाचं जनरल सोल्युशन. कॉस स्क्वेअर थिटा इक्वल्स टू कॉस स्क्वेअर अल्फाचं जनरल सोल्युशन. टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू टॅन स्क्वेअर अल्फाचं जनरल सोल्युशन. तिघांचं सेम राहते. थिटा इज इक्वल्स टू n पाय प्लस मायनस अल्फा. ओके, तर जनरल सोल्युशन कॉट. आता कॉट आहे का आपल्याकडे? आहे, कॉटचं जनरल सोल्युशन आहे. पण कशाला मर्यादा हे करता? आपण कॉटचं टॅन करायचं ना. सेक आला सेकचं कॉस करायचं, कोसेक आला तर कोसेकचं साइन करायचं, कॉट आला तर कॉटचं टॅन करून घ्यायचं. आपल्याकडे कॉट एक्स कॉट एक्स इज इक्वल्स टू √3. मग याचा काय येईल? टॅन एक्स इज इक्वल्स टू, आज लेखा अक्षर लयच खराब येऊन राहिलं बे, लयच खराब येऊन राहिलं. टॅन एक्स इक्वल्स टू 1/√3. देअरफॉर टॅन एक्स इज इक्वल्स टू टॅनचा कुठला अँगल 1/√3 राहते तर π/6. म्हणजे इथं काय येणार? टॅन π/6. टॅन थिटा इज इक्वल्स टू टॅन अल्फाच्या फॉर्मॅटमध्ये आला. देअरफॉर थिटा इज इक्वल्स टू म्हणजे एक्स इक्वल्स टू n पाय प्लस अल्फा इज इक्वल्स टू n पाय प्लस अल्फाची व्हॅल्यू किती आपल्याकडे? π/6. n बिलॉंग्स टू z. n पाय प्लस अल्फा. ऑप्शन नंबर ए 11.
ओके, चलो नेक्स्ट इज द नेक्स्ट द सोल्युशन ऑफ द इक्वेशन. याचं सोल्युशन आपल्याला काढायचं आहे. सोल्युशन काढायचं आहे तर दोन टाईपचे सोल्युशन असतात, जनरल सोल्युशन, प्रिन्सिपल सोल्युशन. ऑप्शनमध्ये कुठे जनरल सोल्युशन ऑप्शनमध्ये कुठे प्रिन्सिपल सोल्युशन दिसत नाही तर जनरल सोल्युशनच काढा लागेल है ना. तर हा प्रेझन्स ऑफ माइंड वापरायचा. मग कसं करसान, आता हा इथं ऍडिशन मध्ये √3, तिकडे गेल्यानंतर सबस्ट्रॅक्शन मध्ये, म्हणजे इथं काय येणार 2 sin x इज इक्वल्स टू मायनस √3. देअरफॉर sin x इज इक्वल्स टू मायनस √3/2 है ना. आता हा 2 मल्टिप्लिकेशनचा डिवायडेशन मध्ये गेला भाऊ, एवढं तर माहितच आहे सगळेले. देअरफॉर sin x इज इक्वल्स टू, आता साईनचा कुठला अँगल निगेटिव्ह राहते, कुठला अँगल हा जो आहे ना, कुठला अँगल साईनचा कुठला अँगल √3/2 राहते, तर π/2 π/3 राहते. देअरफॉर इथे लिहू शकतो आपण मायनस साईन π/3 लिहू शकतो. मग आता कार्टेशियन सिस्टीम वरती याचं साईन कुठल्या कुठल्या क्वाड्रंट मध्ये निगेटिव्ह असते, तर सर इथं पॉझिटिव्ह असते, इथं पॉझिटिव्ह, इथं निगेटिव्ह, इथं निगेटिव्ह. आणि जर आपण अँगल मेजरमेंट आहे ना पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ऍक्सिस करत असतो, आता अँगल मेजरमेंट पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ऍक्सिस, आणि आपण जेव्हा क्वाड्रंट मेजर करतो तर हा फर्स्ट, हा सेकंड, हा झाला आपला थर्ड, आणि हा झाला आपला फोर्थ है ना. तर इथून सुरुवात जर केली, असं जर आपण घेतलं पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ऍक्सिस किंवा अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन, तर सर्वात पहिला निगेटिव्ह कोण येते, म्हणजे साईन सर्वात पहिले निगेटिव्ह किती नंबरच्या क्वाड्रंट मध्ये येते हे चेक करायचं. तर या नंबरच्या क्वाड्रंट मध्ये येते. या नंबरच्या क्वाड्रंट मधला फॉर्म्युला असते π+θ. काय असते? π+θ. बस इथं काय करायची, हे निगेटिव्ह साईन आतमध्ये घेऊन घ्यायची, आणि इथं हा आपला थीटा आहे, आपला थीटा पाय मध्ये ऍड करायचा. म्हणजे काय येईल, साइन x इज इक्वल्स टू पा, निगेटिव्ह साईन हटली, इथं π+π/3, π+θ वापरला आपण. साइन क्रॉस मल्टिप्लिकेशन इथे येणार 4π/3, म्हणजे साइन थिटा इज इक्वल्स टू साइन अल्फा. पा साइन थिटा इज इक्वल टू साइन अल्फाच्या फॉर्मॅट मध्ये आला. देअरफॉर थिटा इज इक्वल्स टू, म्हणजे x इक्वल टू n पाय प्लस -1 अल्फाची व्हॅल्यू 4π/3. हा झाला तुमचा ऑप्शन. किती नंबरचा ऑप्शन आहे भाऊ? n पाय प्लस -1 इंटू 4π/3. एकच नंबरचा ऑप्शन आहे, पहिल्या नंबरचा. पटकन मारा, समोर झाला. ठीक आहे, चालते. पा आणखी एक गोष्ट, आता मी एवढं मोठं सॉल्व्ह केलं कारण की बुवा तुम्हाला समजलं पाहिजे म्हणून, की बुवा मास्टरला आलं, मी डायरेक्ट शॉर्टकट सांगतो तुम्हाला. इथं काय केलं आपण, इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं होतं, 4π/3 आलं ऑप्शन, सॉरी आपल्याकडे अँगल आला 4π/3. ऑप्शन मध्ये चेक करा कुठे 4π/3 आहे, एकाच ऑप्शन मध्ये आहे, एकाच ऑप्शन मध्ये. पटकन मारलं की समोर है ना. तुम्हाला असं करायचं आहे. चला, हे राम पहा, द सोल्युशन ऑफ द sec 3x इक्वल्स टू -2. sec 3x इक्वल टू -2. मग घेतलं आपण sec 3x इज इक्वल टू -2. आता सेकचा केला आपण cos 3x इज इक्वल टू -1/2. रेसिप्रोकल केले, दुसरं काहीच नाही. तर साईनचा π/6 अँगल 1/2 राहते, तर कॉसचा π/3 अँगल 1/2 राहते. काय एवढं लक्षात ठेवायचं. देअरफॉर cos 3x इज इक्वल टू -cos π/3. मग आता कार्टेशियन सिस्टम जर आपण चेक केली तर कॉस कुठं कुठं निगेटिव्ह असते, तर सर कॉस इथं निगेटिव्ह असते, इथं निगेटिव्ह असते है ना. या दोन मध्ये कॉस काय असते, तर पॉझिटिव्ह. आणि जर आपण अकॉर्डिंग टू आपल्या सिक्वेन्स नुसार चेक केलं, पहा कसं ते बिन याला म्हणतो आपण पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ऍक्सिस म्हणू शकतो, किंवा अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन म्हणू शकतो, किंवा पॉझिटिव्ह अँगल म्हणू शकतो. जर आपण असं चेक केलं तर सर्वात पहिले कॉस कुठे निगेटिव्ह येते, तर सेकंड नंबरच्या क्वाड्रंट मध्ये. आणि सेकंड नंबरच्या क्वाड्रंट मधला फॉर्म्युला असते π-θ है ना. तर थिटा म्हणजे आपल्याकडे π/3 आहे, आणि फक्त हे निगेटिव्ह साईन हटून टाकायची आणि हा फॉर्म्युला लावून द्यायचा. म्हणजे इथे येणार cos 3x इक्वल्स टू cos ऑफ पाय मायनस थिटा, थिटाची व्हॅल्यू π/3 -π/3. क्रॉस मल्टिप्लिकेशन जर केलं तर cos 2π/3, इथं cos 3x, cos 2π/3. ओके, आता पहा 2π वाले ऑप्शन किती आहेत, सगळेच आहेत बाबा. ठीक आहे, चालते, काही लोड नाही. 2π/3 cos थिटा इक्वल्स टू cos अल्फा. आता याच्यामध्ये हा जो आहे की नाही आपला हा क्वेश्चन आहे की नाही, एकदम एका सेकंदात सॉल्व्ह होते. पहिले मी असा करून दाखवतो, मग सांगतो याची शॉर्टकट ट्रिक कशी यूज करायची. पहा, मग आपल्याकडे cos थिटा इक्वल्स टू cos अल्फा. थिटा आपल्याकडे हा पूर्ण आहे 3x, अल्फा आपल्याकडे 2π/3. cos थिटा इज इक्वल टू cos अल्फाचं जनरल सोल्युशन असते थिटा, म्हणजे 3x इज इक्वल्स टू 2n पाय प्लस मायनस अल्फा, अल्फा म्हणजे 2π/3. हा 3 मल्टिप्लिकेशनचा डिव्हिजन मध्ये x इक्वल्स टू 2n π/3 प्लस 2π. इथं काय फक्त 2π, आणि 3 त्रिक किती होतात 9. हे झालं तुमचं ऑप्शन. किती नंबरचं, तर डी नंबरचं. पहा
आता हा क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करून राहिले है ना, एकदम डोकं शांत ठेवायचं. पहा हा क्वेश्चन किती पटकन सॉल्व्ह होते, किती पटकन सॉल्व्ह होते मी तुम्हाला दाखवतो. आपल्याकडे हा क्वेश्चन आला, द सोल्युशन ऑफ द सेक 3x इक्वल टू -2, त्याचा आपण कॉस केला, रेसिप्रोकल केला. आपल्याला माहित आहे कॉस थिटा इज इक्वल्स टू कॉस अल्फाचं जनरल सोल्युशन असते थिटा इज इक्वल्स टू 2n पाय प्लस मायनस अल्फा. ऑप्शन मध्ये पहा 2n पाय वाले किती ऑप्शन आहे, इथं 3 आहे ना, हा 3 तर डिव्हिजन मध्ये गेला तर 2 तर कटतच नाही भाऊ, आपल्याला काही पॉईंट मध्ये खेळा लागत नाही. मग 2 वाले ऑप्शन, 2n पाय वाले ऑप्शन, इथं बी नाही आहे, इथं बी नाही आहे, इथं बी नाही आहे, एकच आहे, पटकन मारला की समोर गेला. सीईटी मध्ये असं सॉल्व्ह करावं लागते है ना, अशा शॉर्टकट ट्रिक वापरावं लागतात. अशा शॉर्टकट ट्रिकसाठी नंदू सर मॅथमॅटिक्स या चॅनलला फॉलो करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ओके चलो, तर हे झालं आपलं ऑप्शन. हे प्रभू चला, द सोल्युशन ऑफ cot 4x इक्वल टू -1. काहीच नाही, तुम्हाला 1 मिनिटाचा टाइम देतो, पटकन सॉल्व्ह करा. स्टॉप वॉच चालू आपली, 1 मिनिटाचा टाइम देतो, पटकन पटकन सॉल्व्ह करा. अरे अरे कुठे गेला टाइमर. हा चला, 34 सेकंद झाले. चला 36 झाले, 37 झाले, 38, 39, 40, 41, 42, बस झाला. एवढाच टाइम बस झाला, भरपूर झाला. चला कमेंट बॉक्स मध्ये पटकन आन्सर सांगा, पॉज करा व्हिडिओ आणि कमेंट बॉक्स मध्ये आन्सर टाका. मी सगळ्याच्या कमेंट चेक करीन बरं. ठीक आहे, चला टाकले आन्सर. चला मी सांगतो तुम्हाला याचा आन्सर काय ते. तर जेले जेले आलं नशीन, ज्यांना ज्यांना आलं नशीन त्यांनी त्यांनी टेन्शन घेऊ नका. डोंट फिअर वेन नंदू सर इज हिअर. चला चलो, cot 4x इक्वल्स टू -1, याचा केला मी tan 4x इज इक्वल्स टू -1, जसाचा तसा रेसिप्रोकल केला. 1च्या खाली 1 असते, -1च्या खाली 1 जरी घेतलं तरी -1च राहते, काहीच लोड नाही आहे, हे सगळं माहित आहे. जर माहित नसेल तर मग तुम्ही जिथं शिकून राहिले है ना, जिथं शिकून राहिले ते पाप करून राहिले है ना, तिथं शिकू नका. सरळ सरळ सांगतो. चला, ह्या गोष्टी जर सांगायचं काम पडत असेल, सांगायचं काम पडलं नाहीच पाहिजे, पण ठीक आहे. tan 4x इक्वल टू -1, आता टॅनचा कुठला अँगल 1 राहते सर, tan π/4 1 राहते. देअरफॉर tan 4x इक्वल्स टू tan π/4, काय ते tan π/4. कार्टेशियन सिस्टीम जर चेक केली, पहा आपण कधी असं मेजर करत असतो, इथं काय असते, हा फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, आणि टॅन कुठं कुठं निगेटिव्ह असते सर, इथं निगेटिव्ह असते, इथं निगेटिव्ह असते. याच्यामधला फॉर्म्युला π - θ असते. थिटाची व्हॅल्यू आहे आपल्याकडे π/4. देअरफॉर tan 4x इज इक्वल्स टू मायनस साईन निघून गेली, इथे ना tan π - π/4, म्हणजे इन tan इथं आला 3π/4, इथं tan 4x जसाचा तसा. tan θ इक्वल टू tan अल्फा. पहा tan θ पकडलं, याला आपण अल्फा पकडलं. tan θ इज इक्वल्स टू tan अल्फा या फॉर्मॅटमध्ये. देअरफॉर आपल्याकडे जनरल सोल्युशन असते θ इज इक्वल टू, म्हणजे इथे येणार 4x इक्वल्स टू n π प्लस अल्फा. अल्फाच्या ठिकाणी काय आपल्याकडे, अल्फाच्या ठिकाणी आहे 3π/4. हा 4 मल्टिप्लिकेशनचा डिव्हिजन मध्ये n π/4 प्लस 3π/4 = 16. किती नंबरचा ऑप्शन आहे तर सर, किती नंबरचा ऑप्शन आहे, एकही नंबरचं नाही आहे का, आहे सी नंबरचा ऑप्शन आहे. ओके चलो आगे चलो. द रूट ऑफ द इक्वेशन 4 sin² x - 3 इज इक्वल टू 0. ओके ठीक आहे. द रूट ऑफ द इक्वेशन, रूट विचारलं तर क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह करायचं काय नाही सर, किंवा मग रूट पाळायला लागतात सर, तर मग आपण फॅक्टरायझेशन वगैरे ते करत होतो, तसं करायचं काय नाही सर. तर कसं करायचं मी सांगतो, पहा लक्ष द्या इकडे. आपल्याकडे आहे की 4 sin² x - 3. पहा 4 sin² x - 3 इज इक्वल टू 0. 3 निगेटिव्ह आहे, तिकडे गेल्यानंतर पॉझिटिव्ह. 4 sin² x इक्वल टू 3 आला आपल्याकडे. आता पहा हा क्वेश्चन जो आहे की नाही एकदम सिंपल मध्ये सॉल्व्ह होते, एकदम सिंपल मध्ये 1 मिनिटात सॉल्व्ह होते. पण तरी आपण पहिले तुम्हाला एकदम व्यवस्थित इलॅबोरेट करून सांगतो, नंतर शॉर्टकट सांगतो. याचा काय लक्ष द्या. हा 4 मल्टिप्लिकेशनचा डिव्हिजन मध्ये, म्हणजे इथं काय येईल sin² x इज इक्वल टू 3/4. इथं sin² x हा स्क्वेअर आहे, तर याला स्क्वेअरच्या फॉर्मॅटमध्ये लिहायला लागते. कशाच्या, स्क्वेअरच्या. तर 3 कशाचा परफेक्ट स्क्वेअर आहे काय, तर 3 कशाचाच परफेक्ट स्क्वेअर नाही. 3 चा स्क्वेअर आहे, पण 3 कशाचाच परफेक्ट स्क्वेअर नाही आहे. मग मी याला लिहू शकतो √3. आणि 4 कशाचा आहे तर 2 चा. याचा जर स्क्वेअर केला तर हेच येते. पहा स्क्वेअर रूट कॅन्सल, इथं झालं 3 आणि 2चा स्क्वेअर 4. म्हणजे याला आपण असं लिहू शकतो √3/2 याचा स्क्वेअर.
ओके, आता साइन स्क्वेअर एक्स इक्वल्स टू √3/2 है ना. आता साइनचा कुठला अँगल √3/2 राहते तर π/3. कोणता अँगल राहते तर π/3. देअरफॉर याला लिहू शकतो आपण साइन स्क्वेअर एक्स इक्वल्स टू साइन π/3 याचा होल स्क्वेअर. आणखीन याला असं लिहू शकतो साइन स्क्वेअर π/3, इथं साइन स्क्वेअर एक्स जसाचा तसा. तर जनरल सोल्युशन मध्ये साइन स्क्वेअर थिटा इक्वल टू साइन स्क्वेअर अल्फाच्या फॉर्मॅटमध्ये आलं. देअरफॉर थिटा इज इक्वल टू म्हणजे एक्स इक्वल टू n पाय प्लस मायनस अल्फा. अल्फा म्हणजे आपल्याकडे π/3 हे झाल्याचं आन्सर पहा. n पाय प्लस मायनस अल्फा, अल्फा π/3 निपटलं. आता हे झालं आपलं एकदम लॉंग कट मध्ये. आपण शॉर्टकट मध्ये सांगतो कसं करायचं, पण जास्त टेन्शन घ्यायचं नाही. इथं स्क्वेअर आहे, आपण याला ट्रान्सफर केलं तर स्क्वेअरचं जनरल सोल्युशन स्क्वेअरच्याच फॉर्मॅटमध्ये असते. मग साइन स्क्वेअर थिटा इक्वल टू साइन स्क्वेअर अल्फा, कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू कॉस स्क्वेअर अल्फा, टॅन स्क्वेअर थिटा इक्वल टू टॅन स्क्वेअर अल्फा. तुम्ही तिन्ही घेतले तरी त्याचं जनरल सोल्युशन कॉमन आहे. थिटा इज इक्वल टू n पाय प्लस मायनस अल्फा आहे ना. थिटा इक्वल टू n पाय प्लस मायनस अल्फा स्क्वेअरच्या फॉर्मॅटमध्ये जनरल सोल्युशन कॉमन आहे. थिटा इक्वल टू n पाय प्लस मायनस अल्फा. आता इथं n पाय प्लस मायनस अल्फा वाले ऑप्शन किती आहेत? हे पहिलं ऑप्शन आहे आणि दुसरं ऑप्शन आहे. दोन कटले म्हणजे सक्सेस रेट 50%. मग ते झाल्यानंतर आपण हे इकडे ट्रान्सफर केलं, इथं चेक करतो आपण. इथं चेक करता येते √3/2 साइनचा कोणता अँगल √3/2 असते तर π/3. π/3 वाला एकच ऑप्शन, पटकन मारलं की समोर. समजलं? हे पहा, मी हे तुम्हाला समजायसाठी सांगितलं, पण तुम्हाला करणं कसं आहे, आता जे सांगितलं तसं करणं आहे एकदम शॉर्टकटमध्ये. आपण सीईटी साठी प्रिपेअर करून राहिलो, आपला वेळ अमूल्य आहे, वेळ खूप कमी असते, म्हणून हे टेक्निकनं सॉल्व्ह करायचं आणि टेक्निकसाठी फॉलो करा नंदू सर मॅथमॅटिक्स. चलो देवा 16 नंबरचा क्वेश्चन आहे. द जनरल सोल्युशन ऑफ 3sec² प्लस tan² इज इक्वल टू 5. 3sec² प्लस tan². ओके, चालते. आता स्क्वेअरच्या फॉर्मॅटमध्ये आहे. आता एक लक्षात ठेवा, स्क्वेअरच्या फॉर्मॅटमध्ये तर आपलं जनरल सोल्युशन काय असेल? n पाय प्लस मायनस अल्फा. n पाय प्लस मायनस अल्फा वाले ऑप्शन किती आहेत पहा. एकच ऑप्शन आहे, n पाय प्लस मायनस अल्फा वाला एकच ऑप्शन आहे आणि 100% हेच असेल. 100% हेच असेल, टेन्शन नाही घ्यायचं. तरी आपण आणू आता याला सॉल्व्ह कसं करायचं पहा. हा 3 हा इथं आहे sec² प्लस tan² इज इक्वल टू 5. ओके, आता हा 3 जसाचा तसा sec² काय लिहू शकतो आपण 1 प्लस tan² प्लस हा tan² इज इक्वल टू 5 जसाचा तसा. ओके, 5 आहे का रे बाबा? ओके, पाहू ना, काही टेन्शन नका घेऊ. आन्सर तेच आहे, काही लोड घ्यायचा नाही. पहा 3 1 3 प्लस थांबा एक स्टेप अहेड, एक स्टेप. हा 3 बाहेर जसाचा तसा 1 प्लस tan² प्लस tan² 2 tan² इज इक्वल टू 5 जसाचा तसा. पहा 3 1 3 प्लस 3 2 6 tan² इज इक्वल टू 5 जसाचा तसा. हा 3 तिकडे गेला, 6 tan² इक्वल टू 5 मायनस 3 tan² इज इक्वल टू 5 मायनस 3 किती झाला तर 2 झाला. 5 मायनस 3 किती झाला? 2 झाला. 2 घेतला आपण. त्यानंतर tan² इज इक्वल टू 2/6 जसाचा तसा. देअरफॉर tan² इक्वल टू बे 6 किती आला आन्सर? 1/3. मग स्क्वेअरच्या फॉर्मॅटमध्ये लिहायचा आहे. मग tan² इज इक्वल टू 1 कितीचा स्क्वेअर आहे? 1चा स्क्वेअर आहे आणि 3 कितीचा आहे तर √3चा स्क्वेअर. याला लिहिलं आपण स्क्वेअरच्या फॉर्मॅटमध्ये. स्क्वेअरच्या फॉर्मॅटमध्ये लिहिलं. ओके सर. देअरफॉर tan² इज इक्वल टू इथे येणार tan π/6 आहे ना, tan π/6 त्याचा होल स्क्वेअर, कारण की 1/3 टॅनचा π/3 राहते. याला लिहू शकतो आपण tan² इक्वल टू tan² π/6 लिहू शकतो. मग tan² थिटा इक्वल टू tan² अल्फा. देअरफॉर थिटा इज इक्वल टू x इक्वल टू n पाय प्लस मायनस अल्फा. अल्फा काय आपल्याकडे? π/6. किती नंबरचा ऑप्शन आहे? बी नंबरचं. तुम्हाला काय म्हटलं होतं? आपण पेनही उचलला नाही भाऊ. हा क्वेश्चन सॉल्व्ह करायसाठी पेनही उचलला नाही सुरुवातीला. उचलला काय? मग नंतर तुम्हाला एकदम व्यवस्थित सॉल्व्ह करून दाखवलं की बा हो सर मी सांगितलं होतं ते खरं आहे की नाही. आपण या क्वेश्चनसाठी पेनही उचलला नाही. कसं करायचं सध्याच तुम्हाला सांगितलं है ना. मग आपण काय केलं? कशावरून लावला अंदाज तर tan² वरून लावला. कशावरून? tan² वरून. स्क्वेअर आहे म्हणजे जे आपलं जनरल सोल्युशन आहे ते n पाय प्लस मायनस अल्फाच्या फॉर्मॅटमध्ये आणि n पाय प्लस मायनस अल्फावाला एकच ऑप्शन आहे. किती ऑप्शन आहे? एकच ऑप्शन. पटकन मारून दिले की समोर. ओके, चलो चला. तर पहा, एवढं मोठं केल्यापेक्षा हे एकदम सोपी आहे ना. तेच तसंच लक्षात ठेवायचं, पण आपल्याकडे जर वेळ असेल तर क्रॉस व्हेरीफाय करून पाहायचं. चलो 17 नंबर. द सोल्युशन ऑफ 2sin² x प्लस cos² x इक्वल टू 1. 2sin² x प्लस cos² x.
साइन स्क्वेअर एक्स प्लस कॉस स्क्वेअर एक्स इज इक्वल टू 1. सोल्युशन ऑफ, ठीक आहे थांबा. हा जो क्वेश्चन आहे ना 2 साइन स्क्वेअर एक्स प्लस कॉस स्क्वेअर एक्स, तर साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इक्वल टू 1 येते. 2 मल्टिप्लाइड बाय 1 इक्वल टू 1/2. इकडे तर कुठलं फंक्शनच भेटत नाही, तर मला तरी 100% वाटते हा टायपिंग मिस्टेक आहे. कारण की सिंपल गोष्ट आहे. पहा, साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा 1 होते, बाहेर 2 आहे. 2 1 = 2 इज इक्वल टू 1. आता हा 2 इक्वल टू 1 काही मेळच नाही लागून राहिला ना भाऊ, है ना, काहीच मेळ लागून नाही राहिला. तर मी चेक करतो 17 नंबरच्या क्वेश्चन मध्ये काय डिफिकल्टी, काय प्रॉब्लेम आहे. तर ठीक आहे, चला. आता माझ्याकडे नाही आहे आज, माझं क्वेश्चन बँक नाही आहे. चला, द जनरल सोल्युशन ऑफ कॉस 2 थिटा इज इक्वल टू √5 + 1/4. तुम्ही म्हणता सर हे काय आलं, तर हे काहीच नाही आलं. पहा, तुम्हाला शॉर्टकट मध्ये सांगितलं होतं की बुवा हे जे व्हॅल्यूज आहेत काय की लक्षात ठेवायच्या. नेक्स्ट कन्सेप्ट, शॉर्टकट. ओके, काय म्हटलं होतं की बुवा आपल्याकडे काय √5. पहा, साइन 18, त्यानंतर अरे दिलं नाही का √5 + 1/4, √5 - 1/4, √5 - 1/4. क्वेश्चन मध्ये काय, थांबा एक मिनिट. √5/4. ओके, तर हा जो आहे ना √5 + 1/4, √5 + 1/4, तर हा राहते कॉस π/5 ची व्हॅल्यू. कशाची राहते, नाही कॉस π/5 राहते. ठीक आहे, कॉस π/5 ची व्हॅल्यू पहा. देअरफॉर हे कॉस π/5 इज इक्वल टू किती राहते, तर √5 + 1/4 राहते. √5 + 1/4. तर मग इथं आपण घेतलं देअरफॉर कॉस 2 थिटा इज इक्वल टू कॉस π/5. देअरफॉर थिटा इज इक्वल टू, आता हे कुठल्या फॉर्मॅटमध्ये आहे, टॅन थिटा इक्वल टू टॅन अल्फाच्या फॉर्मॅटमध्ये आहे. सॉरी, कॉस थिटा इक्वल टू कॉस अल्फाच्या फॉर्मॅटमध्ये आहे. देअरफॉर थिटा इज इक्वल टू म्हणजे 2 थिटा, इथं थिटाच्या ठिकाणी काय 2 थिटा इक्वल टू 2n π ± अल्फा. अल्फा म्हणजे किती आहे, π/5. ओके, देअरफॉर थिटा इज इक्वल टू 2n π/2 प्लस 5 π/5 दुनी 10, 2 कॅन्सल इक्वल टू n π + π/10. n π + π/10 थिटाची व्हॅल्यू. पहा बरं किती नंबरचा ऑप्शन आहे आपल्याकडे, n π ± π/10. बी नंबरचा ऑप्शन आहे. पटकन मारा समोर. चला, 18 नंबरचा क्वेश्चन. 19 नंबरचा क्वेश्चन त्याचाच माऊस भाऊ आहे, तुम्ही करून पहा. 19 नंबरचा क्वेश्चन, ठीक आहे पहा, थोडंसं ब्लर झालं होतं म्हणून मला माहित नाही की हा क्वेश्चन व्यवस्थित आला की नाही. आपण हा क्वेश्चन पुन्हा घेऊ. 18 नंबरचा क्वेश्चन आहे आपल्याकडे की कॉस 2 थिटा इज इक्वल टू √5 + 1/4. आता √5 + 1, √5 + 1/4, तर हे कशाची व्हॅल्यू राहते, तर cos 36 ची व्हॅल्यू राहते. आणि cos 36 ची व्हॅल्यू राहते म्हणजे आपण जर याले कशात कन्वर्ट केलं, डिग्री टू रॅडियन मध्ये कन्वर्ट केलं तर काय येते, cos π/4. तुम्ही तेवढं करसान. डिग्री टू रॅडियन आणि रॅडियन टू डिग्री कन्वर्जन मध्ये शिकवलं होतं. तर ठीक आहे, देअरफॉर इथं काय लिहू शकतो आपण, cos 2 थिटा इज इक्वल टू इथे येणार cos π/5. इथं काय येणार cos π/5. ओके, आता cos थिटा इक्वल टू cos अल्फाच्या फॉर्मॅटमध्ये आहे. देअरफॉर थिटा इज इक्वल टू 2n π ± अल्फा. देअरफॉर इथं 2 थिटा इज इक्वल टू 2n π ± अल्फा म्हणजे आपल्याकडे π/5 आला. हा 2 इथं मल्टिप्लिकेशन मध्ये आहे, खाली डिवायडेशन मध्ये जाईल म्हणजे 2n π/2 प्लस π/5 दुनी 10, इथं आला 10. 2 कॅन्सल इक्वल टू n π ± π/10. हे झालं आपलं ऑप्शन नंबर बी. ओके, चलो. तर काय म्हणजे जनरल सोल्युशन ऑफ साइन 2 थिटा. जनरल सोल्युशन म्हणजे 2 थिटा आपल्याकडे जनरल सोल्युशन काढावं लागते √5 - 1/4. √5 - 1/4. तर हा बाहेर साइन आहे, आतमध्ये साइनच पाहिजे. तर साइनचा कुठला अँगल, तर साइनचा π/10 अँगल. साइनचा कुठला अँगल, साइनचा π/10 अँगल म्हणजे 18 डिग्री. देअरफॉर याला लिहू शकतो आपण साइन 2 थिटा इज इक्वल टू साइन ऑफ π/10. देअरफॉर 2 थिटा जनरल सोल्युशन काय असते, साइन थिटा इक्वल टू साइन अल्फा. थिटा इज इक्वल टू n π प्लस इन ब्रॅकेट -1 इंटू अल्फा असते. देअरफॉर n π प्लस इन ब्रॅकेट -1 इंटू इथे येणार π/10. इथं काय येणार π/10. देअरफॉर 2 आहे, इकडे मल्टिप्लिकेशन इकडे जाईल कशात, तर डिवायडेशन मध्ये जाईल. तर मग थिटा इज इक्वल टू n π/2 प्लस -1 इंटू π/, बेद आहे
10 दुनी 20 है ना, 2 10 20 किंवा 10 दुनी 20. ऑप्शन नंबर ए पटकन मारा आणि समोर चला. 19 क्वेश्चन झाले आपले. 20 नंबरचा क्वेश्चन काय म्हणते आता, द मोस्ट जनरल सोल्युशन ऑफ साइन थिटा इज इक्वल टू -1/2 आणि टॅन थिटा इक्वल टू 1/3. आपण पाहू हे पुढच्या लेक्चरमध्ये. भेटू नेक्स्ट लेक्चरमध्ये. भारत माता की जय.